आता आम्ही लोकल ट्रेनमध्ये बसलो आहोत. नायगावचा समुद्र दिसतोय समोर. पूर्वीला घेऊन उभे येते, गर्दी आहे ट्रेनमध्ये भरपूर. मधुरा बसते तिकडे 4th सीटला पूर्ण उभे. ट्रेन चालू सध्या. पूर्वी मस्ती करते ट्रेनमध्ये. मधुरा बसते वरती. संध्याकाळ होता कॉफी वाला कॉफी. रिसॉर्टवाल्यांनी रिक्षा पाठवली होती. त्या रिक्षाने मग आम्ही इथे आता पोहोचलोय. तर आता एकदा आपण माझ्या रूमची व्हिजिट करून घेऊया आणि अवतीभोवतीचा परिसर दाखवते मी तुम्हाला. ते बघून घ्या. मग आम्ही फ्रेश होतो आणि मग जेवायला जातो. भूक पण जोराची लागलेली आहे आणि गरमी, बाहेर बसलं तर खूपच गरम होतंय इथे. तर असं आहे माझं रिसॉर्टचा रूम. हे बघा दाखवते. हे असे कॉटेजेस आहेत लाईनीने. त्यापैकी मी हा कॉटेज आणि आमच्या कॉटेजच्या समोर असा हा व्ह्यू आहे. ते असं गवताचं आहे पूर्ण. बापरे खूप गरम आहे. हे असे कॉटेजेस आहेत लाईनीने. तिकडे छोटंसं गार्डन पण आहे पोरांना खेळण्यासाठी त्या साईडला. आणि इथे वाटतं जेवणाची व्यवस्था आहे त्या साईडला. ते मी दाखवेलच नंतर. आणि हा आहे आमचा रूम. हे आमचं कॉटेज आहे. बाहेरून बघा असा व्ह्यू आहे त्याचा. इकडे असं गवत बिवत आहे अवतीभोवती. हा असा मागचा परिसर आहे. हे सगळं जंगलचाच परिसर आहे इकडचा सगळा. इथे इतकी काही वस्ती दिसणार नाही तुम्हाला, कारण इकडे मुख्य म्हणजे इथे हे जंगलच आहे. ताडोबाचं आणि टिपेश्वरचं. यवतमाळ बोललं तर ते पूर्ण तेच येतं. तेलंगणा यवतमाळचा एरिया हा. तर हा माझा रूम आहे. ते बाहेर असा आहे व्ह्यू. तिथून आणि मी आलो, तो गेट आहे तिकडे. हा आता मी आतमध्ये दाखवते. तर हा असा रूम आहे आमचा. बघा असा मोठा बेड आहे. वरती स्लॅब वाटतं कौलाचं आहे. त्याच्यावरती असं लाकडाचं प्लायवूड लावून केलेलं आहे जेणेकरून थंड वाटावं म्हणून. AC आहे रूममध्ये. असं छोटंसं फ्रीज आहे. कबर्ड आहे ते. इकडे बाथरूम आहे. हा बेड आहे. इथून मोठ्या मोठ्या 2 विंडो आहेत. इथे एक विंडो आहे तर बाहेरचा व्ह्यू दिसतो. आणि इथून एक आहे. तिथे आपण आत्ता झोक्यावरती मी बसले तिथं. हे TV आहे, टीव्हीचा टेबल. आणि आमचे लगेजेस आहे. आता आंघोळ्या वगैरे करून फ्रेश होतो. आणि हे अशी बाल्कनी आहे बाहेर छोटी. झोका आहे इथे. आणि अशी इथे सिटिंग अरेंजमेंट केली. आपण संध्याकाळी वगैरे बसू इथे चहा नाश्ता वगैरे करायला. मधुरा बसली आहे, खेळते. तिला खूपच आवडलाय रूम हा. म्हणजे भले गरमी असेल पण रूम खूप छान आहे आतून. आणि बाहेरचा व्ह्यू पण ठीक आहे. सध्या ऊन आहे म्हणून असं वाटतंय. संध्याकाळ झाल्यावरती छान वाटेल. तर मग आपण भेटूया. आता मी जेवून वगैरे घेतो. नाश्ता वगैरे करू. जेवून घेऊ. आंघोळ्या वगैरे करून घेऊ. चला मग फ्रेश झाल्यावरती भेटूया. बाय. असं हे जेवणाची व्यवस्था केलेली आहे ह्यांनी. तंबूचं असं बांधलेलं आहे.
पण आहे. हा पूर्वी बसली. आता मी जेवायला आलोय. कूलर लावलंय. खूपच गरमी येते. ते सगळं शेतातलं येतं ताजं ताजं. ते लोक भाज्या बिज्या घेऊन सगळं जेवण बनवून देतात. ह्या चेअर्स बघा टायर पासून बनवलेले आहेत. मधुरा बसते तिकडे. ते जरा ऊन आहे आता सध्या, त्यामुळे 4च्या नंतर जाऊ आम्ही. तिथे खूप ऊन आहे. पूर्वीला हम्मा बोललं की ती घाबरते, पण आवडतं तिला हम्मा बघायला. नंतर नेऊ आम्ही जवळ दाखवे घेऊन. आता बघूया काय काय जेवण ते लोक घेऊन येतात. ते इथे त्यांचं किचन आहे आणि हे आहे कूलर. छोटे पंखे विंखे लावलेले. तरी गरमीचं जास्तच गरम होत राहतं, त्याला उपाय नाही. बघूया जेवण काय आणतायत आता. जिरा राईस आहे, चपाती आहे, भाजी आहे, सलाड. हे आहे गार्डन इकडचं. पूर्वी मधुरा दोघी खेळतायत. सोडू नका तिला तसं. गाय आहे. मला बोलली होती डिलीट करून. किचन तिथे जाऊन मी बनवू शकते, प्रिपेअर करू शकते जे पाहिजे ते. आणि इकडचं साधारण भाडं आमचं 2 नाईट्स आणि 3 डेज आहे. तर ते साधारण आमचे 90,000 रुपये त्यांनी घेतलेले. आणि त्याच्यातच खाणं पिणं नाश्ता वगैरे. आणि आमचे ह्याचे सफारीचे वेगळे आहेत. सफारीचे 1 टाईम 2,500 रुपये आहेत. तर आम्ही असे 2 सफारी बुक केली, कारण एका सफारीमध्येच वाघ दिसेल की नाही माहिती नाही. त्यामुळे 2 सफारी बुक केल्या. त्याच्या पहाटे 6 ते 8 आहे आणि त्यानंतर दुपारची 1 आहे. म्हणजे
वाजता जेवण आहे परत, तेव्हा परत बाहेर जाऊ. आता मधुरा आणि तिचे पप्पा आणि पूर्वी तिथे छोटंसं ट्री हाऊस बनवते, तिकडे गेले ते. तर मला पण जायचं आहे तिकडे. मी आता ते कुंती घ्यायचं सामान घ्यायला ते घेते. टोप वगैरे मी सगळं घरातून आणलेलंच आहे बनवून, फक्त काय पाणी आणि थोडंसं मीठ घालून ते तिला बनवून इथे द्यायचं. तर ते पहिला प्रिपेअर करून घेते, म्हणजे ते गरम झालेलं थोडं थंड होऊन जाईल आणि मग ते पूर्वीला खाऊन घालते. चला आपण ट्री हाऊस बघूया. तर तिकडे आहे ट्री हाऊस. आता आम्ही चाललोय ट्री हाऊस बघायला. ते दिसतं आहे झाडांच्या मधोमध, ते आहे ट्री हाऊस. कसली झाडं लावलीत काय जंगलच आहे. एकदम हिरवं असा आवाज येतो छान वाटतं. असा हा रूम आहे वरती. इथे लाईट नाहीये. उद्या सकाळी येऊन एकदा आपण एक्सप्लोर करूया परत. असं आहे ट्री हाऊस. वरती आली मी एकदम. अशी खिडकी वगैरे इथून. लिंबाचं कडुलिंबाचं झाड आहे. इथून आवाज येत होता, तर मधुराला वाटलं वाघ बी गई, म्हणून ती पळून गेली, आलीच नाही वरती. अशा पायऱ्या आहेत. एवढं उंच हे झाड आहे. असं हे ट्री हाऊस आहे मागे माझ्या. चला अंधार आहे वरती, मला वाटलं लाईट भेटत. पायऱ्या आहेत असं उतरायला, लाकडाच्या सगळ्या बांबूच्याच. झाड आहे इथून. इथे वरती एक रूम केलेला आहे त्यांनी वरती, आणि बेड सारखं ते पण बांबूचंच केलंय बेड. बसायला तिकडे खिडकी आहे, दरवाजा आहे तिकडे. हे आहे असं. आणि उतरली पूर्वीला तिकडे. असं ट्री हाऊस आहे हा. मधुरा पळूनच गेली गावावरून, ट्रॅक्टरचा आवाज आला म्हणून. छान आहे, सकाळी छान वाटेल उजेडामध्ये. आता जरा संध्याकाळ होत आली ना, त्यामुळे ते असं वरती येतं. ते असं आहे व्ह्यू मागे. आता डायरेक्ट जेवायला बाहेर पडायचंय. आता पूर्वीला खाऊ पिऊ घालते, जरा थोडं झोपेल ती, थोडं रेस्ट करूया. 8 साडेआठला जेवून घेते आणि मग आम्ही झोपून सकाळी लवकर उठायचं. 4 वाजता जायचं आहे सफारीला. असा आहे रूमचा व्ह्यू इकडचा. हे बॅडमिंटन खेळतात पूर्वी, आणि हे बाहेर असं आहे. संध्याकाळी असं वाटतं बघा. आहे आमचा रूम आतमधून. दुपारी एवढं ऊन होतं ना, तर व्यवस्थित वाटत नव्हतं, काही दिसत नव्हतं छान. आता बघा पूर्वी बसली बेडवरती, थंड वाटतंय रूममध्ये एकदम. डेस्क आहे, सोफा आहे. तिथे पण कर्टन्स लावले, तिथे विंडो आहेत छान अशा, पण त्या ओपन नाही करत, कारण इथे जरा जंगलची साईड आहे ना, त्यामुळे इकडे कसे काही कीटक वगैरे आतमध्ये येऊ शकतात, म्हणून त्यांनी